नमस्कार मित्रांनो. आता इथे कमेंट लावली आहे, तुम्ही ही कमेंट बघा बरं का. मी वाचून दाखवतो बरं का. संजय सोनवणे म्हणून हा बुलढाण्याचा कोणतरी भिकारचोट आहे. तर बरं का, त्याने कमेंट काय केली आहे, त्यानं दोन ह्याला कमेंट केली आपल्या. एक व्हिडिओ बनवलं होतं मी, कॉमेडी व्हिडिओ होता आमच्या दोघांचं. त्याच्यात त्यानं काय म्हणलंय, महादोरचेता त्या जवळच्या काळामध्ये साधी पोत मंगळसूत्रे आहे का, कामधंदा नाही का तुला. आणि दुसरा एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर काय कमेंट केली आहे, तुला कसं काय फरक पडेल, तू आहेच बिनलाजा निर्लज्ज, कारण आता पैसे कमवण्यासाठी तुम्ही सगळीच विकली आहे, लाज लज्जा अब्रू इज्जत द्या, चालून द्या, चांगलं आहे. अरे भिकार चोटा, तुझा प्रोफाईल, आता मी याचं प्रोफाईल जाऊन बघितलं, संजय सुनुने, काय नाव काय कळत नाही मला, SOUNE. तर तुम्हाला दाखवतो त्याचं प्रोफाईल. मी प्रोफाईल मुद्दाम जाऊन चेक केलं मी. तर त्याचा डिजिटल क्रिएटर आहे तो. तर इथं तुम्ही बघा, हो का त्याच्या प्रोफाईलवरती, हो का आहे का दुसऱ्यांच्या बायकांचे, आहे का, हो का त्याचं प्रोफाईल. मी प्रोफाईल दाखवतो त्याचं. बरं, मंगळसूत्रच काय सांग, बोलते मंगळसूत्रच काय म्हणतो तू. मंगळसूत्राबद्दलचा व्हिडिओ नाही का, मी मला वाटते 3 का 4 महिन्यापूर्वी पोस्ट केला होता. अशाच मला भरपूर लेडीजने विचारलं होतं की ताई तुम्ही का घालत नाही. तर त्याच्यावर मी बोलले पण होते की आम्हाला थोडं मध्ये आर्थिक परिस्थिती आमची खराब झाली होती, त्यामुळे मला गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडायची वेळ आली. त्यानंतर नाही का, मी परत मला घ्यायची पण काय, तर नंतर बजेट नाही झालं आमचं. तुम्हाला पण माहिती आहे आता किती महाग झाले सोनं. त्यामुळे कानातलं गळ्यातलं हे मोडलेलं होतं मी, आणि माझ्या परिवारासाठी, माझ्या संसारात आर्थिक परिस्थिती आलती म्हणताना हे मोडायची वेळ आलती, त्यामुळे मोडलंय ते. आणि हे जे आहे ना, तर हे नकली आहे. आणि यानं काय होतं, माझ्या मानावरती इथं गळ्याला नाही का बारीक बारीक पिंपल्सने नाही का असं रॅशेस उठलेले होते. मग जेव्हा कुठं बाहेर जायचं असतं, कुठं आपल्या 4 चौघात जायचं असतं, तेव्हा आपलं फक्त मी हे घालते. त्याच्यानंतर मग घरात असल्याच्या नंतर मी हे घालत नाही. आणि ह्यांचं कसं होतं, कधी काय आठवलं केलं तर हे रॅन्डम असे व्हिडिओ काढायला येतात, त्याच्यामुळे कधी घालायचं राहतंय कधी राहत नाही. आणि मला एवढं तर माहितीये की पतिव्रता दाखवण्यासाठी गळ्यात मंगळसूत्र किंवा भांगीत कुंकू घालावा असं नाही. पतिव्रता राहण्यासाठी नाही का, त्याची सेवा करून त्याला खायला प्यायला त्याची मान मर्यादा राखणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नुसतं लोकांना दाखवण्यापुरतं फक्त दाखवायचं नाही की मंगळसूत्र घातलंय, गंटन घातलंय, भांगीत कुंकू घातलंय, बांगड्या घातल्यात, तरच मी पतिव्रता आहे. हे बघा, त्याच्या प्रोफाईलवरचा फोटो आहे, दिसतंय का तुम्हाला. आता हे मिरर आहे, ह्याच्या फोटोवर ह्याने त्याच्या प्रोफाईलला फोटो आहे बरं का. याने काय लिहिलंय, सुनो तुम मुझसे बात नहीं करते तो ऐसा लगता है जैसे ठंड भरी रात में किसी ने मेरी रजाई छीन ली हो. अरे भिकार चोटा, तुझी लायकी काय आहे, तुझं वय काय, तू वागतोय काय, तुझ्या फॅमिलीचे सगळे फोटो आहे त्याच्यावरती. हा, हे त्याचं फॅमिलीचा फोटो आहे, मला काय दाखवायची गरज नाही, ते त्यांच्या फॅमिलीला मध्ये घ्यायचं नाहीये. भिकार चोटा, तुझं वय किती आहे, तू वागतोय कसा. हा, अरे तू इथं जवळ पाहिजे होता रे, म्हणजे तुला सांगितलं असतं काय तुझं लायकी आहे आणि काय आहे. हा, तर कमेंट करताना आहे ना, जरा स्वतःचं जरा प्रोफाईल जाऊन चेक करतो, लेडीजचे फोटो लावून त्याच्यावरती काय काय शायरी लिहिलेली आहे तू. आणि लाज इकली निर्लज इकली, आधी तू तुझी तुझी इज्जत काय आहे ते सोशल मीडियावर तुझं काय डिजिटल क्रिएटर आहे तो, त्याचं प्रोफाईल ओपन आहे. तर संजय सुनुने, मी त्यांची ID पण तिथं खाली कमेंटमध्ये मेन्शन करतो, तुम्ही सगळ्यांनी जाऊन चेक करा ID त्याची. आणि तो कमेंट मला काय करतोय, माधुरची होता नाही का, अशा प्रकारची आबरू इज्जत गेली, लुटली गेली. अरे आमची इज्जत आहे का नाही, तू माझ्या प्रोफाईलवर जा आणि आमच्या फॉलोअरच्या आणि आमच्यावर जे प्रेम करतात, आम्हाला जे सपोर्ट करतात, त्यांच्या कमेंट वाच, म्हणजे तुला तुझी लायकी कळेल, तुझी लायकी काय आहे भिकार चोटा. आणि पुढच्या वेळेस जर कमेंट केली ना, तर याद राखतो काय, तू कुठं बुलढाण्याचं आहे बघा, बुलढाण्याचं कोण आमचे सपोर्टर असतील तर प्लीज सांगा, हे कुठं राहतंय काय राहतंय, याचा ऍड्रेस असेल तर नक्की पाठवा मला. काय बोलतो लगा, उगा जाऊ द्या म्हणतोय का नाही का. मी इग्नोर करतोय, बरेच जण मला सगळेच म्हणले इग्नोर करतात, काय लक्ष देऊन अशा लोकांचा. एका व्हिडिओला झालं, दुसऱ्या व्हिडिओला कमेंट करतो. अरे तुझं प्रोफाईलवर जाऊन बघितलं, त्या बायांचे फोटो लावून त्याच्यावरती शायरी तू केला का, सगळ्या ह्याच्यावर शायरी टाकले, आणि तू मला सांगतोय की ह्यांना इज्जत नाही काय नाही. मित्रांनो, तुमच्यापैकी जर बुलढाण्याचं कोण असेल आणि तुमच्या हे ओळखीचं असेल, तर मला प्लीज ह्याचा ऍड्रेस आणि कमीत कमी मोबाईल नंबर तरी पाठवायचा. हा, तर कमेंट करा नक्की मित्रांनो. आणि तुमची काय प्रतिक्रिया ही त्याच्या प्रोफाईलवर जाऊन पण तुम्ही सर्च करा, मी इथं नाव त्याचं दिसतंय बघा, तुम्ही नाव पण जाऊन त्याची ID चेक करू शकता. तर चला बाय, एवढंच बोलायचं होतं. नक्की ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो.